आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे। पुणे शहराचे काँग्रेसचे पदाधिकारी आकर्षक वेशभूषेमध्ये या सभेसाठी आलेले आहेत। या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून काँग्रेसचे कार्यकर्ते नागपूरमध्ये दाखल होत आहे आणि ते या रॅलीसाठी तयार आहे। आणि कशा संदर्भात तयार आहे तर वेगवेगळे मुद्दे घेऊन ते तयार आहे। पुण्यावरून आलेला हा ग्रुप आहे, पुणे जिल्ह्यातले काँग्रेसचे पदाधिकारी आहे। आपण त्यांना विचारूया की त्यांच्या काय भावना आहे। एक वेगळं वातावरण या सभेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे आणि हे तयार आहे हम एक नेमका काय संदेश द्यायचा तुम्हाला? आम्ही आज एक इव्हेंट करतोय राम मंदिराचं। राम मंदिर बांधणं किंवा कोणते मंदिर बांधणं किंवा कोणतेही धार्मिक स्थळ बांधणं हे राजकीय पक्षाचं काम नाही। राजकीय पक्षाचं काम बेरोजगारीचं आहे, महिला अत्याचार थांबवण्याचं आहे, मुलांना नोकऱ्या देण्याचं आहे, महागाई आटोक्यात आणण्याचं आहे, व्यापार आणण्याचं आहे। वेगळा जोश, एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं आपल्याला। निश्चितपणे एक फार मोठा जोश या ठिकाणी आहे। आज जवळपास संपूर्ण देशभरातून 10 लाख लोक या ठिकाणी येणार आहेत आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे, बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी देश मोदी हटाओ देश बचाओ या बघू शकतो की ज्या प्रकारे स्लोगन काँग्रेसने या सभेसाठी ठेवलं आहे तयार आहे हम, त्याचा कुठेतरी जोश या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतं आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसाठी आम्ही तयार आहे असं देखील हे कार्यकर्ते सांगत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।